नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशीची तुम्ही असाल तर तयार व्हा, कारण तुमच्या आयुष्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. तुमचा स्वामी, राशी स्वामी, ग्रहांचा सेनापती मंगळ स्वतःच्या घरात म्हणजेच तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतात. तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिकेतील दोष जाणून घ्यायचे असतील, त्यावर काय उपाय, कोणती सेवा करावी हे जाणून घ्यायचे असेल तरी तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणतेही प्रश्न असतील, तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करावा. आम्ही तुमची पत्रिका बघून सांगू अडचण नेमकी कुठे आहे. मित्रांनो, पुढचे 40 दिवस तुमच्यासाठी सामान्य नसतील. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात ती वेळ आता आलेली आहे. पण हा बदल फक्त फायद्याचा नाही तर धोकेचा सुद्धा आहे. रोचक राजयोग तुमच्या कुंडलीत नेमकी कोणती उलथापालथ करणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंद सुद्धा स्किप करू नका, कारण ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, साहस, जमीन आणि रक्ताचा कारक मानलं जातं. जेव्हा मंगळ मेष राशीत येतो तेव्हा तो अत्यंत शक्तिशाली होतो. 11 मे पासून मंगळ तुमच्या पहिल्या स्थानी लग्न हाऊसमध्ये असणार आहे. याचा पहिला परिणाम म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. तुम्ही गेल्या काही दिवसापासून जे कन्फ्युजन अनुभवत होता ते आता दूर होईल. तुमच्या बोलण्यात एक वेगळीच जरब निर्माण होईल. पण सावध राहा, हीच ऊर्जा जर चुकीच्या दिशेने वळवली तर तो अति आत्मविश्वास ठरू शकतो. तुमचं व्यक्तिमत्व आता अधिक उबदार दिसणार आहे. आता बोलूया तुमच्या कामाबद्दल. मेष राशीच्या लोकांसाठी, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ गोल्डन पिरियड असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे बॉस तुमच्या कामाची दखल घेतील. जर तुमची पदोन्नती, प्रमोशन रखडलेलं असेल तर या काळात ते मिळण्याची 80% शक्यता आहे. जो व्यावसायिक आहे, विशेषतः जे रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्र, हॉटेल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे त्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. फक्त एक काळजी घ्या, भागीदारीत काम करताना समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंगळाची दृष्टी तुमच्या 4थ्या आणि 7व्या स्थानावर असणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जुन्या मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. जर एखादा जमिनीचा वाद सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत, पण लक्षात ठेवा, मंगळ हा घाईचा ग्रह आहे. त्यामुळे लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये विचार न करता मोठी जोखीम पत्करू नका. पैसा येईल, पण तो टिकवायचा कसा हे तुमच्या संयमावर अवलंबून आहे. इथे मात्र तुम्हाला थोडं आरोग्याबाबतीत सावध राहावं लागेल. मंगळ तुमच्या राशीत असल्याने तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा किंवा राग वाढू शकतो. यामुळे जोडीदारासोबत विनाकारण खटके उडू शकतात. नात्यात गोडवा टिकवण्यासाठी ऐकून घेण्याची सवय लावा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर डोकेदुखी, उष्णतेचे विकार किंवा रक्तदाब वाढू शकतो. वाहन चालवताना घाई करू नका, कारण दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी योगासने किंवा ध्यान करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तर मेष राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी विजयाचा आहे. फक्त तुमच्या रागावर लगाम हवा. या गोचराचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. दर मंगळवारी मारुती रायाला शेंदूर अर्पण करा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्याची बदलाची चाहूल लागली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, सल्ले घेण्यासाठी किंवा पत्रिका चेक करण्यासाठी आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.